पुढची बातमी राजकीय गोटातून आहे। भाजपनं लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये दणदणीत विजय मिळवत 3 महत्त्वाची राज्य खिशात टाकली। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात भाजपच्या यशात ओबीसी मतदारांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपाच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा राहिलाय। हाच कित्ता महाराष्ट्रातही गिरवण्यासाठी भाजप सज्ज झालाय। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील ओबीसी समाजावरती आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी कार्ड खेळण्याची तयारी चालवली आहे। ओबीसींच्या योजनांसाठी वर्षभरात तब्बल 7,873 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे। ओबीसी समाजाच्या विविध कल्याणकारी योजनांना मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात होणार। इतर मागास आणि बहुजन समाजासाठी नागपूर अधिवेशनात 3,377 कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली। ओबीसी आणि बहुजन कल्याणासाठी महायुती सरकारने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे। ओबीसींच्या कल्याणकारी योजनांसाठी 2023-24 या वर्षात 7,873 कोटींचा निधी मंजूर करणार आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आमची काम सुरू आहे। 3.5 लाख घरी एका लोकसभेत प्रवास सुरू आहे। 3.5 लाख घरी आम्ही संपर्क ते समर्थन अभियान राबवतो आहे आणि या अभियानामध्ये विश्वकर्मा योजना, या अभियानामध्ये 18 पगड जाती 12 बोलतेदार, या अभियानामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व समाजांना म्हणजे मागासवर्गीय समाज, शेड्यूल ट्राइब, शेड्यूल कास्ट, ओबीसी, ओपन सर्व समाजांना भेटणार आहोत। या राज्यामध्ये सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी सर्वच पक्षाची आहे, सर्वच नेत्याची आहे, तुमची माझी आहे। ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर एका वर्षासाठी करण्यात आलेली आतापर्यंतची ही विक्रमी तरतूद आहे। मागील वर्षाच्या तुलनेत सरकारने ओबीसी समाजासाठी 3,081 कोटींचा अधिकचा निधी मंजूर केलाय। या भरीव निधीमुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाचा शैक्षणिक आणि सामूहिक विकास साधला जाणार आहे। आता कुठल्या योजनेसाठी किती निधी आहे ते पाहूया। मोदी आवास योजनेसाठी 1,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे। महाज्योतीतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी 269 कोटी आहेत। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 158 कोटी आहेत। धनगर समाजाच्या योजनांसाठी 56 कोटी रुपये आहेत। अमृत संस्थेसाठी 15 कोटी, तर राज्य मागासवर्ग आयोग 360 कोटी, ओबीसी आणि व्हीजेएनटी महामंडळासाठी 20 कोटी। ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1,192 कोटींची भरीव तरतूद आहे। निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींना बोलवण्यासाठी केलेला हे एक प्रयोग आहे। 5 वर्ष किंवा गेली 9 वर्ष ओबीसीसाठी काय केलं याचं उत्तर जनता मागेल। एका सिनियर मंत्र्यांनी आरक्षणाच्या बाबत बोलताना ज्या पद्धतीनं त्यांनी मत मांडलं की ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते, हे राज्यातल्या मंत्र्यांनीच त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे दिखावा पण जो आहे भाजपचा, हा दिखावा पण त्याच्यामध्ये स्पष्ट होतो आहे। हे सरकार खोटारडं आहे, कारण की आपण पाहिलं असेल की मागच्या पावसाळी अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याला कधी नव्हे एवढी मदत आम्ही करू। आता मदत करू असं घोषणा करूनही शेतकऱ्याला मदतच केली नाही, तर या शेतकऱ्यांवर हे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी ओबीसी नेते मोहन यादव यांची वर्णी लावून मोदी शहांनी पुन्हा धक्कातंत्राचा अचूक वापर केलाय। आगामी लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमधील ओबीसी समीकरण ही साधल्याचं बोललं जात आहे। भाजपकडून आगामी निवडणुकीत काही समाजांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्या दृष्टीने भाजपाने काही समाजांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे। सुतार, लोहार, सोनार, कुंभार, चांभार, माळी, नाभिक, धोबी, शिंपी, काथ्या विणकर, होडी, टोपली, चटई, झाडू बनवणारे, खेळणी बनवणारे कारागीर, हातोडा आणि टूलकिट बनवणारे आणि कुलूप किल्ली बनवणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या समाजाकडे भाजपाने लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समुदायामध्ये दावे प्रतिदावे होत आहेत, तर दुसरीकडे या वादाचा राजकीय फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। सत्ताधारी असलेल्या भाजपाने आता ओबीसी समाजातील रोष शमवण्यासाठी पावलं उचलली आहेत। आगामी काळात ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.